नमस्कार. वीर महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाची घडामोडी. बीड जिल्ह्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मौजे जवळगा मेसाई येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गाडीवर पेट्रोलचे फुगे आणि दगड मारून गाडी थांबवून जाळून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदरील घटना पोलीस प्रशासनाला कळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पवनचक्कीच्या वादातून झाली आहे असे सांगण्यात येत आहे. तर या घटनेमागे कोण आहे याचा शोध पोलीस प्रशासन करत आहेत. या घटनेमध्ये सरपंच नामदेव निकम हे थोडक्यात वाचले आहेत. तसेच सरपंच नामदेव निकम यांच्यासोबत एक व्यक्ती जखमी झाला आहे. सरपंच नामदेव निकम यांनी सांगितल्यानुसार तुळजापूरहून जवळगा मेसाई येथे येत असताना अचानकपणे त्यांच्या गाडीचा पाठलाग करत दोन मोटरसायकल स्वार येऊन गाडीवर दगडाने काचा फोडल्या आणि गाडीवर पेट्रोलचे फुगे मारून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे असं मला वाटत आहे. तरी पोलीस प्रशासनाने या पाठीमागे कोण आहे तसेच मला पोलीस सुरक्षा देईल तर बरं होईल असं सुद्धा सरपंच नामदेव निकम यांनी सांगितलेलं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा वीर महाराष्ट्र न्यूज. आणि बारावरून येत असताना थांबलो होतो. पुढं आलो, लगेला थांबलो, लगे वगैरे गेलो. मागणं दोन टू व्हीलर आल्यानंतर मी साईडला बसलेलो होतो. अंडे वगैरे मारले काचेवरती, लेफ्ट साईडच्या काचेवरती डायरेक्ट दगडफेक केली वगैरे, काय रॉडने मारलं. मग रॉड आला परत राईट साईडच्या पण मध्ये दगड मारला, दगड आत आला. काय तिथनं पुढं काय झालं मला माहीत नाही. आणि पेट्रोल आत टाकलं होतं लेफ्ट साईडच्या काचेमधनं, काहीतरी फुग्यामधनं भरून टाकलं होतं. ते आत आलं सगळं. ते आग उठल्यामुळं मी परत काही लक्ष दिलं नाही. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.